राधानगरी तालुका आणि धरण क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे राधानगरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे। 2 दिवसांच्या तुलनेत आज मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली आहे। राधानगरी धरण 83% भरलं असून धरणातून 1450 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। याबाबत राधानगरी धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेली 4 दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू होता। आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे, तरीसुद्धा धरणामध्ये पाण्याची आवक ही चालू असल्यामुळे धरण झपाट्यानं भरत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। आज धरण हे 83% इतकं भरलेलं आहे। आता आपण उभे आहोत राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांच्या पाशी। आता 7 स्वयंचलित दरवाजाला आज पाणी लागलेलं आहे। जवळपास 340 फूट पाणी हे धरणाचे पाणी पातळी झालेले आहे आणि आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 7 फूट पाणी पातळी वाढण्याची गरज आहे। सध्या धरणामध्ये एकूण पाऊस हा 2417 मिलीमीटर इतका पडलेला आहे, तर गेल्या 24 तासामध्ये 152 मिलीमीटर इतका पाऊस नोंदलेला आहे। धरणामध्ये जो साठा आहे तो 6910 दशलक्ष घनफूट इतका झालेला आहे। पाणी पातळी ही 340 फूट आहे आणि 347 फूट पाणी पातळी झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरतं आणि धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे उघडू लागतात, परंतु अजून 7 फूट इतकी पाणी पातळी होणं गरजेचं आहे। आणि आता धरणातून 1450 क्युसेक्सचा विसर्ग हा वीज गृहातून विसर्ग सुरू आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग जरी 1450 क्युसेक्स नसला तरीसुद्धा राधानगरी तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे, त्यामुळं ओढे नाले हे तुडुंब वाहत आहेत आणि या नाल्यांचं पाणी हे भोगावती नदीपात्रात येत असल्यामुळं भोगावती नदीचं पात्र हे काहींसं ओसंडून वाहत आहे किंवा पूरस्थितीतून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।